आषाढी वारीनिमित्त अवघी पंढरी दुमदुमली। पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। विठ्ठल मंदिराला विद्युत रोषणाई, तर चंद्रभागेत वाळवंट मंदिर परिसरात वैष्णवांची मांदियाळी। पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुटुंबियांसह दिंडीत सहभागी। फडणवीसांनी सपत्नीक फुगडीचा आनंद लुटला। मध्यरात्री फडणवीसांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा। मुंबईतील प्रतिपंढरपूर असलेल्या वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी। पहाटे 4 वाजता उपमुख्यमंत्री शिंदे कुटुंबियांसह मंदिरात पूजा करणार। 20 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलोय। उद्धव ठाकरेंची घोषणा, तर बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा साकार व्हावं राज ठाकरेंचं वक्तव्य। विजयी मेळाव्यात संपूर्ण ठाकरे कुटुंब एकवटलं। रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, सुनबाई मिताली ठाकरे उपस्थित, तर अमित आणि आदित्य ठाकरेंनी एकजुटीची वज्रमुठ दाखवली। जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी शक्य करून दाखवलं। राज ठाकरेंचा टोला, तर अनाजी पंतांनी आमच्यातील अंतरपाठ दूर केला म्हणत उद्धव ठाकरेंनीही डिवचलं। दोन बंधू एकत्र येण्याचं श्रेय दिलं त्याबद्दल आभार मानतो। बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद मलाच मिळत असतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर। मालकासमोर जय गुजरात म्हणणाऱ्या बाळासाहेबांच्या विचारांचा पायी कसा असेल? उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्ला। एकाची मराठीसाठी आणि दुसऱ्याची खुर्चीसाठी तळमळ। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंची स्तुती, तर उद्धव ठाकरेंवर टीका। कुणाची माय व्याली त्यानं मुंबईला हात घालून दाखवावं राज ठाकरेंचा इशारा, तर मग महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा काबीज करणार उद्धव ठाकरेंचा निर्धार। ठाकरेंच्या काळात मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला, मात्र आता मराठी आणि अमराठी दोन्ही आमच्या सोबत। मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। फडणवीस इंग्रजी माध्यमात शिकून मुख्यमंत्री झाले, तर आडवाणीही ख्रिश्चन शाळेत शिकले, तर त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का? राज ठाकरेंचा भाजपला सवाल। विजयी सभा पार पडताच ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या सोशल मीडियावर ठाकरे ब्रँडचा संदेश। ठाकरे बंधूंच्या एकत्रित फोटोवर मराठीचा आवाज आणि महाराष्ट्राची ताकद असा उल्लेख। माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमनपदी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवडीवर तावरेंचा आक्षेप, तर आता वेळ संपल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांकडून स्पष्ट। बर्मिंगहम कसोटीमध्ये भारताचं इंग्लंडला 608 धावांचं लक्ष्य। आकाशदीप आणि सिराजचा भेदक गोलंदाजी समोर इंग्लंडच्या 72 धावांवर 3 विकेट।